महाराष्ट्र ही संस्कृती जपणारं राज्य म्हणून पूर्ण देशामध्ये परिचित आहे आणि ह्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी असू द्या किंवा अन्य खूप सारे नेते जे महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान होतं आणि मनमिळावू स्वभावाचे असे नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की कुठल्याही पक्षाचा उमेदवार जरी असं त्याचं आकस्मिक निधन झालं तर त्यानंतरच्या पोटनिवडणुकीमध्ये शक्यतो बिनविरोध ती निवडणूक दिली जाते. काही निवडणुका झालेल्या आहेत परंतु बहुतांश निवडणुका ह्या बिनविरोध झालेल्या आहेत. मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना विनंती केली आहे की अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षानं उमेदवार उभा केलेला आहे. जी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी पत्र दिलेलं आहे. राजसाहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे रमेश लटके यांचे संबंध किती होते याची मला कल्पना नाही आहे परंतु माझे अतिशय जवळचे मित्र म्हणून रमेश लटके परिचित होते. किंबहुना त्यांची जी दुर्दैवी घटना दुबईमध्ये घडली त्यावेळेस माझ्या अतिशय जवळचे सहकारी आणि माझे मित्र राज शेट्टी यांच्या हॉटेलामध्ये ते दुर्घटना ती घडली आणि त्यांचा हृदय विकारानं मृत्यू झाला. सर्वप्रथम त्यांनी मला फोन केला की रमेश लटके का निधन हो गया, उनको हार्ट अटॅक आ गया. आणि त्यानंतर मला ही बातमी कळल्यानंतर त्यावेळेचे परिवहनचे आमचे जे मंत्री होते आदरणीय अनिल परब साहेब आणि आमचे अतिशय जवळचे मित्र म्हणजे मी रमेश लटके आणि सुनील राऊत आम्ही एकत्र राहायचो. तर सुनील राऊतांना मी फोन केला की रमेश लटकेंची अशी परिस्थिती दुबईमध्ये झालेली आणि त्यानंतर आम्ही ताबडतोब जे काही आमच्याकडनं करता येईल ती प्रक्रिया पूर्ण करून दुबई पोलिसांकडून रमेश लटके यांचा मृतदेह लवकरात लवकर भारतामध्ये कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे विधिमंडळामध्ये अतिशय जवळचे माझे मित्र म्हणून रमेश लटके परिचित होते. किंबहुना आम्ही विधिमंडळामध्ये शेजारी सुद्धा मी रमेश आणि सुनील राऊत बसलेलो असायचो. त्यामुळे एवढ्या जवळचा मित्र आता पक्ष जरी वेगळा असेल तरी अशा वेळेस जर त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहते, निवडणूक आता विधानसभेची व्हायला 2 वर्षाचाच कालावधी आहे आणि अशा वेळेस जर ती निवडणूक बिनविरोध झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जर कायम ठेवता आली ह्यासाठी मुख्यमंत्री या नात्यानं तुम्ही प्रयत्न करा म्हणून मी विनंती केलेली आहे. शेवटी निर्णय घ्यायचे अधिकार हे भारतीय जनता पक्षाला आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे वरिष्ठ नेते ह्या बाबतीतला निर्णय घेतील परंतु मी माझी भावना माननीय मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये यश येवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण जर ही पोटनिवडणूक बिनविरोध दिली तर निश्चितपणे रमेश लटके याच्या आत्म्याला शांती लाभेल असं मला मित्र म्हणून वाटतं. त्यामुळे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मी नेहमीच दिलेली आहे. आजही रमेश लटकेंबद्दल मी माझी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे. आज मुख्यमंत्री यांना भेटलेला आहात त्यांच्याकडनं काय सांगितलं? नाही बघा, मुख्यमंत्र्यांनी मला हीच भूमिका सांगितलेली की आपण फक्त भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा निर्णय आहे निवडणूक लढायचा की न लढायचा. आता त्यांना मी सांगितलं की आपण त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करा. ते म्हणाले उद्या ह्या बाबतीत चर्चा करून आपण आपली भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू. परंतु जर इलेक्शन झालं तर युतीनं आपण इलेक्शन लढूया. जर त्यांनी माझी गोष्ट मान्य केली तर मात्र बिनविरोध म्हणून लटके यांचा निर्णय होईल असं मला वाटतं. बीजेपी पुन्हा जोर लावते कारण नुसते फॉर्म भरायला पुन्हा रस्त्यावरती मोठे नेते उतरले होते. त्यांनी सांगितलं की विजयी आमचाच आहे, दुसरी तुमचं असेल. बघा, निवडणुकीची प्रक्रिया अजून चालू आहे. निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. फॉर्म भरणं, माघार घेणं ही प्रक्रियेचा एक भाग आहे. जोपर्यंत फॉर्म मागे घेण्याची मुदत आहे तोपर्यंत आमच्या भावना आम्ही व्यक्त करू शकतो. उद्या जर निवडणूक झाली तर निवडणूक हा एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन ती लढावीच लागते. आज आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आणि त्यानुसार आमच्या भावना माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवतील. नाही हो, असं काही नाही. उगाच ह्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं असं काही करू नका. स्पष्टपणे तुम्हाला मी सांगतो ह्या बाबतीत मी खरं तर बाईट कधी देण्याचा प्रश्नच नाही. परंतु ज्या वेळेस 40 शिवसेनेचे आमदार, 10 अपक्ष आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत हे एकत्र आले त्यावेळेस हे निश्चित झालं
की आमचे जे मतदारसंघ आहेत ते त्या पक्षाकडे कायम ठेवून उर्वरित मतदारसंघ आहे त्यामध्ये आमच्या युतीमध्ये विभाजन होईल. त्यामुळे असं जर कोणी वावड्या राजकीय स्वतःच्या स्वार्थासाठी उठवत असतील तर त्या चुकीचे आहे. मी एकदा दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा तब्बल 84,000 मताधिक्यानं निवडून आलेलं आहे. त्यामुळे कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचं वाईट केलेलं कृत्य हे लपवण्यासाठी अशा वावड्या उचलत असेल तर त्यावर पत्रकार म्हणून तुम्ही लक्ष देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज जो आपने पत्र लिखा है आतमध्ये मीटिंग झाली ठाण्यामध्ये IPL येणार मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आपण त्याला प्रामुख्याने मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की दादोजी कोंडदेव स्टेडियम गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेची एक चांगली वास्तू आहे. करोडो रुपये महानगरपालिका त्या स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी निगा व देखभालीसाठी खर्च करतं आणि जर त्या स्टेडियमची निर्मिती त्यावेळेस केली होती की कसोटीचे सामने सुद्धा त्यावेळेस होतील, रणजी सामने होतील, परंतु त्यानंतर मात्र गेल्या 25 वर्षामध्ये सामने कुठले झालेले नाही. आता IPL मध्ये काही इंटरनॅशनल नियमामध्ये शिथिलता आलेली आहे आणि त्यामध्ये जी काही त्रुटी आहेत त्या चर्चा आमच्या आज झाल्यात सगळ्या MCAच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर. त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून त्या कामी जर MCAचं सहकार्य लागलं किंवा ठाणे महानगरपालिकेचा खर्च जरी असेल तर ते खर्च करायची तयारी माननीय मुख्यमंत्र्यांनी दर्शवली. परंतु दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये IPLचे सामने व्हावे ह्या मताचे आम्ही सगळे आहोत आणि मुख्यमंत्री त्या गोष्टीला अनुकूल आहेत. हा राहिला एक प्रश्न. पण त्याचबरोबर BKCच्या धर्तीवर आणि कांदिवलीच्या क्लबच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आनंदनगर नाक्यावर जवळजवळ 18 ते 20 एकरचा आपला एक भूखंड आहे. काही वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी कोलसेतचा भूखंड मागितला होता पण त्यावेळेस महापालिकेने तो दिला नव्हता. परंतु आनंदनगरचा भूखंड आता पूर्णतः आपल्या ताब्यात आहे. त्यावर अतिक्रमण किंवा काही होण्यापेक्षा कांदिवली किंवा BKCच्या धर्तीवर क्रिकेट अकॅडमी चालू करावी आणि क्लब चालू करावी अशा प्रकारची मी पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं. त्या गोष्टीला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुभाषचंद्र बोस मैदान जे 40 एकर जागा शासनाची आहे त्या ठिकाणी आता क्रिकेट खेळलं जातं. पण वानखडे स्टेडियमच्या धर्तीवर त्या ठिकाणी एका चांगल्या आदिवासी स्टेडियमची निर्मिती करावी अशा प्रकारचंही ते एक पत्र आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की MMR क्षेत्रामधली अनेक मुलं सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून मुंबईला जातात. ट्रेनमधून ते जातात, ट्रेनमधून प्रवास करतात. परंतु तिकडे गेल्यानंतर हेरिटेज कम्युनिटीने जो विरोध केला आहे मुंबईच्या मैदानावर टॉयलेट्स किंवा महिलांसाठी टॉयलेट्ससुद्धा नाही आहेत, मुलांना प्यायला प्याऊसुद्धा नाही आहेत किंवा जे शाळकरी मुलं आहेत ती पुस्तके घेऊन जातात परंतु त्यांना अभ्यास करायला त्यावेळेस जागा मिळत नाही. तर अभ्यासिका, शौचालय आणि प्याऊची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशी मी मागणी केलेली आहे. काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत. इस्लाम जिमखान्यासारख्या ठिकाणी तरण तलावाची मागणी त्यांची आहे ती सुद्धा अजून मान्य झालेली नाही. त्या छोट्या छोट्या मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री एका बैठकीचे आयोजन करणार आहे MCAच्या सगळ्या सदस्यांना घेऊन आणि त्यावर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. आज लेटर आपने दिया है CM साहब को, उसके बारे में जरा बताइए क्योंकि राज साहब ने भी इसके बारे में कहा है और शरद पवार जी की भी. ये बात सही है कि महाराष्ट्र निर्माण सेना के अध्यक्ष आदरणीय राज साहब ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार जी ने कुछ बातें कही है और खत भी दिया है कि ये जो अंधेरी की बाई इलेक्शन है उसमें रमेश लटके जी के पत्नी को उम्मीदवारी दी गई है. भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार उसके खिलाफ है. तो रमेश लटके जी मेरे बहुत ही पुराने मित्र थे. विधानसभा और विधान भवन में हम लोग साथ में रहते थे, साथ में हमारे मतदार संघ की बातें करते थे और बहुत साल से हम साथ में थे. जिस वक्त रमेश लटके का मृत्यु हो गया दुबई में तो वो मेरे ही एक दोस्त के होटल में उनका मृत्यु हो गया और सबसे पहले अगर उनके मृत्यु की खबर किसी को आई होगी तो वो मुझे आई थी. तो मैंने उस वक्त के परिवहन मंत्री आदरणीय अनिल परब साहब, हमारे मित्र विधायक सुनील राउत, इनको बातें कही थी कि रमेश का ऐसा एक्सीडेंट हो गया है और वो हार्ट फेल उनका हो गया है. तो हमने ये बातें सभी लोगों को पहुंचाई और दुबई से जल्दी से जल्दी वो बॉडी इंडिया में कैसे लेके आए इसके लिए हमने कोशिश की और वो बॉडी हम 2 दिन में इंडिया में लेके आए. तो आज की परिस्थिति ऐसी है कि महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा है. स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे और बहुत सारे ऐसे लोग जो है वो अचानक
उनका निधन होने के बाद जो बाई इलेक्शन हो गया, तो सामने वाली पार्टी कोई भी हो, उन्होंने उसका समर्थन किया, सपोर्ट किया और बाई इलेक्शन जो है वो अनअपोज करके दिया। तो मेरी माननीय एकनाथ जी शिंदे जो हमारे मुख्यमंत्री है, हमारे पार्टी के प्रमुख हैं, उनको हमने विनती की है कि भारतीय जनता पार्टी ने उम्मीदवार दिया, हमारा तो समर्थन है, मगर हमारी जो भावना थी एक मित्र के नाते रमेश लड़के, भले पार्टी अलग अलग है मगर मित्र के नाते रमेश लड़के की इलेक्शन अगर बिनविरोध की जाए तो अच्छा होगा। माननीय मुख्यमंत्री ने मुझे आश्वासन दिया है कि मैं भारतीय जनता पार्टी के नेताओं के साथ बात करके इसके बारे में सोचूंगा, मगर आखिर उम्मीदवार तो उन्होंने दिया है, लड़ना नहीं लड़ना वो तय करेंगे। हम खाली उनको विनती कर सकते हैं, अगर हमारे विनती का विचार उन्होंने किया तो निश्चित रूप से वो बिनविरोध हो जाएगी, अन्यथा हमको लड़ना पड़ेगा। सर, देवेंद्र फडणवीस जी से भी आज सुबह ये इसके बारे में सवाल किया गया था। उन्होंने कहा था कि इस बारे में क्योंकि आपकी अभी युति है, मिलकर चुनाव लड़ रहे हैं, तो एकनाथ शिंदे जी से इसके बारे में बात करनी मैंने वही कहा कि देखिए ये तो अंतिम निर्णय लेने का अधिकार भारतीय जनता पार्टी के नेता आदरणीय देवेंद्र जी और उनके वरिष्ठ नेता के ऊपर है। हम तो हमारा सुझाव और हमारी भावना उनके सामने प्रकट कर सकते हैं, अंतिम निर्णय लेने का अधिकार है। एक लोक प्रतिनिधि के तौर पे मेरा रमेश लड़के बहुत ही करीबी दोस्त था, इसलिए मेरी भावना मैंने उनके सामने रखी है। आखिर निर्णय लेने का अधिकार भारतीय जनता पार्टी का है। उन्होंने अगर निर्णय लिया बाई इलेक्शन नहीं होना चाहिए, अनअपोज देना चाहिए तो अनअपोज होगा। अगर उन्होंने निर्णय लिया कि नहीं लड़ना चाहिए तो हम उनके साथ में रह के आगे लड़ेंगे। क्योंकि सर कल जो है लास्ट डेट है नामांकन वापस लेने का, तो कल ये माना जाए कि डिसीजन कल देखिए मेरी भावना व्यक्त करने का मुझे अधिकार है, जो मैंने मेरे मुख्यमंत्री जी के सामने वो भावना व्यक्त कर दी। आखिर इसके ऊपर जो भी निर्णय लेना हो ये भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता लेंगे। मीटिंग हुई थी उसके एमसीए की मीटिंग में ऐसा आज तय हो गया कि बहुत सालों से हमारा दादोजी कोंडदेव स्टेडियम है, वहाँ पे स्टेडियम तो है, बहुत सारा पैसा महानगर पालिका खर्चा कर रही है, मगर अभी तक रणजी सामने और रणजी के जो भी मैचेस होते हैं वो वहाँ पे नहीं हो पाई, आईपीएल के सामने भी नहीं हो पाए, आईपीएल के मैचेस एक भी नहीं हो पाए। तो जो त्रुटियां है जो आईपीएल के सामने मैचेस के लिए लगती है, वो त्रुटियां कमियां पूरी करने की कोशिश माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था कि मैं कॉरपोरेशन को बोलूँगा। और साथ ही में आनंद नगर में एक एमसीए के जैसे जो क्लब है बीकेसी में और कांदिवली में वैसा एक क्लब होना चाहिए, और एमएमआर क्षेत्र के जो बच्चे हैं उनके लिए जो फैसिलिटी होनी चाहिए, अच्छा मैदान होना चाहिए, अच्छी क्रिकेट खेलने के लिए पिचेस होने चाहिए, उन लोग के लिए टॉयलेट्स हो या अभ्यासिका हो या प्याऊ हो, इसकी जो तैयारी है वो तैयारी शासन के माध्यम से करनी चाहिए, ऐसे मैंने निवेदन दिया। और वो निवेदन के ऊपर मीटिंग लेके माननीय मुख्यमंत्री जी ने कहा कि जल्दी से जल्दी निर्णय लिया जाए। थैंक यू। छत्रपतींचा विचार म्हणजे